हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा विशेष मी आज श्रीखंड पुरीचा बेत केला आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करू. इथे मी एका बाउलमध्ये 3 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. मेजरमेंट कप छोटा आहे, तर मी 3 कप घेतलेलं आहे. तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये 2 चमच रवा टाकायचा आहे, 1 चमच बेसन टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमच तेल टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमच साखर टाकून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्तही सॉफ्ट नसावं, थोडंसं हलकंसं सॉफ्ट असावं आणि जास्त घट्ट पण नसावं. छान व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आहे, बघू शकता इथे. आणि याला 15 ते 20 मिनटं आपण झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहोत. 10 ते 20 मिनटं झालेलं आहे. 20 मिनटं ठेवायचं आहे. त्यानंतर 1 चमच तेल टाकून व्यवस्थित असं या पिठाला मळून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित असं मळून घेतलं आहे, बघू शकता इथे. त्यानंतर पोळपाट घ्यायचा आहे. छोट्या साईजचा डो घ्यायचा यामधला आणि व्यवस्थित पोळपाटावर छान मळून घ्यायचं आहे आणि छोट्या साईजचा घ्यायचा. ज्या साईजची तुम्ही पुरी लाटत असाल ना त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे. थोडं पिठामध्ये याला घोळून घ्यायचं आहे. जास्त पुरी लाटताना जास्त पीठ नाही घ्यायचं. थोड्या कमी पिठामध्येच हे पुरी लाटून घ्यायची. त्यामुळे जास्त पीठ जास्त पीठ तुम्ही जर पुरी लाटताना घेणार ना तर ती पुरी लालसर होऊ शकते. त्यामुळे शक्यतो थोड्या पिठामध्येच हे लाटून घ्यायचं आहे. मी थोडंसंच पीठ घेतलं आहे पुरी लाटताना आणि व्यवस्थित असं जाडसर अशी पुरी लाटून घेतली आहे. बघू शकता तुम्ही इथे छान अशी गोलाकार साईजची मी पुरी लाटून घेतली आहे आणि थोडी जाड ही पुरी आहे. अशाच पद्धतीने मी हे सर्व पुऱ्या लाटून घेत आहे. इथे मी तुम्हाला 2 पुऱ्या लाटताना व्हिडिओ दाखवला आहे. सो ते बघा आणि छान अशी पुरी लाटून घ्या. या पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेते. बघा छान लाटून घेतलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. पुढे मी श्रीखंडाची पण रेसिपी शेअर केली आहे. आपण आज गुढीपाडवा विशेष श्रीखंड पुरीचं बेत केलं आहे. सो मी सध्या आता पुरी करत आहे. त्यानंतर मी तुम्हाला श्रीखंड पण बनवून दाखवणार आहे. सो अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतल्या, बघू शकता. छान असं लाटून घेतलं आहे आणि त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली होती. त्यामध्ये छान तेल टाकून घेतलं आहे. तेल पुरी तळताना शक्यतो तेल हे गरम असलं पाहिजे. या पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतल्या आहे. तेल छान गरम झालं आहे. त्यानंतर आपल्याला पुरी सोडून घ्यायची आहे. गॅस थोडासा फास्ट ठेवायचा आहे. त्यानंतर आपली ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. एक साईड छान वर आल्यानंतर आपल्याला हे प्रेस करत करत पुरी छान टम्म अशी फुगली जाते. वरून प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर छान अशी टम्म आपली पुरी फुगली जाते. छान खूप वेळपर्यंत ह्या पुऱ्या टम्म फुगले राहतात आणि सॉफ्ट होतात. अशा पद्धतीने सर्वच पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तुम्ही गुढीपाडव्याला काय बनवलं आहे, कुठली रेसिपी बनवली आहे, कुठला छान पदार्थ बनवला आहे ते पण मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. सो इथे मी छान अशा पुऱ्या तळून घेत आहे. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित असं थोडासा हलका रंग येईपर्यंत आपल्याला हे पुरी तळून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्या सर्व पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. बघा किती छान सुरेख असा रंग आलेला आहे. व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आणि तेल पुरी सोडताना तेल हे गरम असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर गॅस मिडियम केला तरी हरकत नाही. व्यवस्थित असं दोन्ही बाजूंना हलका गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. सो अशा या पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहे. छान टम्म फुगल्या आहे आणि अशा बऱ्याच वेळ ह्या टम्म राहतात. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करसाल. बघा सर्व पुऱ्या मी दाखवत आहे तुम्हाला किती छान फुगले आहे. यासाठी मी सर्व व्हिडिओ शूट करून घेतला आहे आणि तुम्हाला ते शेअर केलं आहे. त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की सर्वच पुऱ्या छान अशा फुलल्या जातात. सो मी तुम्हाला ते शेअर केलं आहे. या पद्धतीने सर्वच पुऱ्या मी तळून घेतल्या आहे. बघा छान अशा टम्म पुऱ्या फुगल्या पण आहे. खूप टेस्टी झाल्या होत्या पुऱ्या. त्यानंतर आपण श्रीखंड कसं बनवायचं हे मी पुढे सांगते आता. त्यासाठी मी काय केलं आहे, एक रुमाल घेतला आहे. घरचा कुठलाही स्वच्छ असा रुमाल घ्यायचा आहे. खाली एक भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि 200-250 ग्राम इथे दही घेतलं आहे. तुम्ही जर श्रीखंड मोठ्या प्रमाणात बनवत असाल तर जास्त पण तुम्ही घेऊ शकता. सो मी 250 ग्राम दही घेतलं आहे आणि व्यवस्थित असं टाकून घेतलं आहे रुमालामध्ये आणि गाठ बांधून आपल्याला हे 5 ते 6 तास किंवा ओव्हरनाईट तुम्ही हे ठेवू शकता. मी हे आधीच केलेलं आहे आणि आदल्या रात्री मी हे करून ठेवलं होतं आणि सकाळी हा व्हिडिओ शूट केला आहे, तुमचं ते शेअर केलं आहे. सो या पद्धतीने करून घ्यायचं आहे. यामधलं दह्यामधलं सर्व पाणी बाहेर जातं आणि सर्व पाणी बाहेर पडलं जातं आणि व्यवस्थित आपलं श्रीखंड तयार होतं. सो या पद्धतीने करायचं आहे. बघा मी ओव्हरनाईट हे ठेवलं होतं. त्यानंतर एक बाउल घ्यायचं आहे आणि हे सर्व जे
पाणी निथळलेलं दही आहे ना, हे या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार साखरेचं प्रमाण घेऊ शकता. सो इथे मी 2-3 चम्मच छान बारीक केलेली पावडर म्हणजे पिठी साखर टाकलेली आहे. त्यामध्ये वेलची टाकली आहे. त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर गोड थोडं जास्त अधिक हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि हे तुम्ही त्या जी चाळण घेतली आहे त्यामध्ये तुम्ही अगदी तुम्हाला सॉफ्ट हवं असेल ना, मी एक ट्रिक सांगते. मी स्वतः नाही केली पण तुम्हाला सांगते की हे जर श्रीखंड तुम्हाला एकदम स्मूथली हवं असेल ना, तर चाळणीने त्यामध्ये छान असं मॅश करायचं आहे. त्यामुळे अगदी स्मूथ असं टेक्स्चर येतं आपल्या श्रीखंडाला. सो या पद्धतीने मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि केशर घालून घेतलेलं दूध टाकलं आहे. मी आधीच अर्धा तास आधीच गरम दुधामध्ये केशर टाकून ठेवलं आहे आणि त्यानंतर हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान आपलं केशरयुक्त श्रीखंड तयार होतं आणि तुम्ही इथे आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. मी ड्रायफ्रूट स्किप केलं आहे. सो तुम्हाला जर आवडत असेल यामध्ये काजू, बदाम, किशमिश हे टाकू शकता. मी स्किप केलं आहे. मी मुद्दाम स्किप केलं आहे कारण की मला हे असंच याच पद्धतीने श्रीखंड आवडते म्हणून. सो या पद्धतीने करून घेतलं आहे आणि आपली श्रीखंड पुरी तयार झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला ही रेसिपी आवडली का? हे मला कमेंटद्वारे नक्की कळवायला विसरू नका. आणि छान टम्म फुगलेला आणि मऊ लुसलुशीत आपलं श्रीखंड तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.